लक्ष्मी, लक्ष्मी, सुप्रभात. सुप्रभात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीनिवास. खूप खूप धन्यवाद. अहो काय करताय? अहो काय काय सांगाल तू? हा, पण साठी झाली नाहीये बरं का अजून. वाटतो का मी साठीचा? सांग. नाही तेच म्हणते, साठीचे वाटत नाही तुम्ही. अजूनही तुमच्या चेहऱ्यावर तेच तेज आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल तेच प्रेम आणि कुटुंबासाठी धडपड करण्याची तीच जिद्द अजूनही आहे. एक गोष्ट विसरलीस लक्ष्मी, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची चिकाटी ती सुद्धा अजूनही आहे. खरंच सांगतो, तुझी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हार नाही मानणार मी. श्रीनिवास, लक्ष्मी, अरे हे काय, निदान आजच्या दिवशी तरी डोळ्यात पाणी येते नाहीस. मी काय नेहमी रडत असते का? हो, नेहमी नाही, बऱ्याच वेळा, आणि आनंदाच्या प्रसंगात मात्र नेहमी. तुम्ही पण ना. अरे काय गंमत केली मी तुझी. अगं चहा. अरे वा, चहा. अय्या, काय छान दिसतोय तुम्हाला हा शर्ट. बाबांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातलायत ना तुम्ही? मी हे तुला बाबांच्या वाढदिवसासाठी तयार झालोय असं वाटतंय? मग काय कारण आहे? वीणा, तू हे मुद्दाम करतेस का डोक्यावर पडलीस? हा, परवा तुला फोन करून सांगितलं ना, आज आपल्या स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले हो मी. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले? अगं, स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे हे विसरलीस तू? तर मी हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय ना. आपलं घर आहे ना. महत्वाच्या गोष्टी जरा लक्षात ठेवत जा. ही काय साडी नेसली आहे? आपल्या घराचं भूमिपूजन आहे, जा जरा चांगली साडी नेस. आणि हो, घरच्यांसाठी आपण बाबांच्या वाढदिवसासाठीच तयार झालोय बरं का, हे लक्षात ठेव. नाहीतर ते सांगशील आपण घराच्या भूमिपूजनासाठी चाललोय म्हणून. पटकन तयार हो, आहे मी बाहेर. बाबांचा वाढदिवस, चहा पण घेऊ दिला नाही. स्वतः पुढे ना काही दिसतच नाहीये. एवढा बाबांचा वाढदिवस आहे, किमान हॅपी बर्थडे तरी म्हणावं ना. पण नाही, तुमच्या इकडे उत्सवाची तयारी कुठपर्यंत आली? हे बघ, काही मदत लागली तर आमच्या रेणुकाला विचार, ती करेल. हो नक्की. खरं तर उत्सवाची सगळी तयारी झाली आहे आणि मी इथे एका वेगळ्या कामासाठी आले होते. आईने तुमच्या सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्यात. एक मिनिट. हे घ्या, हे तुम्हाला. आई घ्या. आजी, हे तुमच्यासाठी. अगो बाई. आणि हे तुम्हाला. काय ग पूर्वी? आई, साडी. हो, साड्या आहेत. आणि आईची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी उत्सवामध्ये याच साड्या नेसाव्यात. पूर्वी अगं, कशासाठी एवढं सगळं? रेणुका असते एकेकाना हाऊस. आम्ही ह्याच साड्या नेसून येऊ.
नक्की. आज घरी तुम्ही तिघीच आहात? पूर्वी तुला सिद्धू घरी आहे की नाही हेच विचारायचंय ना? नाही, अगं सिद्धू येईलच बाहेर आता नाश्ता करण्यासाठी. तू पण करशील ना नाश्ता? आई मी हिच्यासाठी चहा आणते. आले. लक्ष्मी काकूंच्या कामाचा पहिला दिवस ऑलरेडी जाम उशीर झालाय. चला आई निघतो. काय झालं? कुठे चाललायस आता तू? नाश्ता करायचाय. अगं नाही नाश्ता वगैरे नको, आता ऑलरेडी मला उशीर झालाय. अगं सगळी कामं राहिली आहेत. अरे नाही तू ये इथे. अगं एक मिनिट इकडे ये. बघ तरी कोण आलाय. अगं पुरी काय म्हणते, कधी आलीस? मी आत्ता चालले. अच्छा अगं सॉरी, मला जरा काम आहे म्हणून मला निघावं लागेल. तुम्ही नाश्ता केला का? एक मिनिट, कुठेही जायचं नाहीये. तुझी कामं होत राहतील. अरे पूर्वी पण थांबलीये तुझ्यासाठी. आई जाऊ दे ना, मला खरंच काम. पूर्वी आता तूच सांगा ह्याला. हा आम्हाला काही दाद देत नाहीये. आई पण ना, ते लक्ष्मी काकू माझी वाट बघत असतील. आता हिला कसं सांगू?